नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज सकाळी सकाळीच बघा, वातावरण ढगाळ पूर्ण, पावसाचे थेंब पण पडतात अंगावर. आणि आज मी जात आहे एका गावात आहे, तुमका सांगत नाही आहे. तुम्ही चला माझ्यासोबत, मस्तपैकी आज फिरूया. तर आजची जी माणसं आहेत ना, ती आपली सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी मला सांगितलं नाही की रोहन आपलो ब्लॉग आज बनवूया. तर म्हटलं बिंदास बनवूया, काय टेन्शन करू नको. तर मग चला, जास्त बोलत नाही, जाऊया पुढच्या प्रवासात. तर मंडळी, पहिल्या दिनी केल्याने गांगेश्वर मंदिर आमच्या कट्ट्यावरचं ग्रामदैवत. तर देवळात पूजा वगैरे चालू होती, आपलं भावच पुजारी हा, त्यामुळे तर मित्रांनो, आत इलंय गाभाऱ्यात. तर ह्यो भाव आपलो शंख वाजी होतो, पण त्याका काय जमा नाही, फुकान फुकान हैराण झालो. तर बघा त्याची पुढे मजा. काय नाही माझं. मग मंडळी, तो आपल्याकच हसा होतो, त्याका त्याचा हसोयोग लागलो. तर मग ते का सांगले, तू बाबा शंख फुकीत राव, मी जरा बाहेरची शूटिंग करतोय आणि तुमका ही आमच्या गांगेश्वर मंदिरातल्या गाभाऱ्यातली शूटिंग करून दाखवतोय. आमच्या गांगेश्वर मंदिर बघा कसा हा. तर मग गांगेश्वर देवाचं दर्शन घेऊन आम्ही इलो बाजूक दिर्बादेवीच्या मंदिरात. हे आमच्या मंदिराच्याच बाजूक दिर्बादेवी आईचं मंदिर स्थापन केलेलं, मंदिरात मूर्ती स्थापन केलेली आहे. तर ती लोक म्हणतात दिर्बादेवी देवीचं दर्शन घेऊया, ओटी वगैरे भरूया. मग त्या सर्वांनी ओटी भरल्याने थोडी बसली गाभाऱ्यात. आणि ही लोक आमच्याच गावातली आहेत, शेडगे म्हणून. तर ती आज जाऊची होती फिराक वगैरे. तर पहिला दर्शन घेतल्याने ही बघा आमच्या देवीची मूर्ती, दिर्बादेवीची. तुम्ही पण दर्शन घ्यावा आणि काय तर मागणं मागा. तर मग ही माणसं म्हणा लागली, रोहन आमचा एक फोटो काढ मंदिराच्या बाहेर. मग त्यांचा फोटो काढला आहे आणि म्हटलं तुमका माझ्या शूटिंगमध्ये पण घेतं आहे. मग त्यांचं एक शूट घेतलं आहे मस्तपैकी. आणि श्री गांगेश्वर मंदिरकडनं निघालेलं आहे मी श्री चवाटेश्वर मंदिरात, पीरवाडीत. या आमचा हा अजून एक मंदिर आहे गावाचा. तर आतमध्ये गेलं आहे तर बघतं इथं गांगेश्वर मंदिरात होतो आपलो भाव पुजारी, तोच खाली इलो होतो. तर त्या म्हटलं बाबा शंख वाजव होई पण. तर तो काय शंख म्हणता, आता मी हे वाजूचही नाही, वर फुकान फुकान दमलं आहे. अशा प्रकारे आतली गाभाऱ्यातली थोडी शूटिंग गेलं. ह्या बघा, हे आमचं चवाटेश्वर देवाचा मंदिर हा, दर्शन घ्यावा सगळ्यांनी. आणि थैसून गाडी सोडलं होती, डायरेक्ट येऊन थांबलो पोखरबावीत, श्री सिद्धिविनायक मंदिरात पोखरबाव. तुमका मागचे पण व्हिडिओत दाखवलं आहे. आज जरा म्हटलं थोडीशी शूटिंग करून दाखवूया तुमका. आज गर्दी भरपूर होती, भयंकर गर्दी होती. अशा प्रकारे सगळी आत गेली, देवाचा गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याने. आणि मनाक लागली थोडा 10 मिनटं आम्ही खाली फिरान येतो. म्हटलं ठीक आहे, फिरान यावा. तोपर्यंत मी इलं आहे आतमध्ये आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. माझ्या मनातला मागणं मागलं आहे गणपती बाप्पाकडे. आणि म्हटलं थोडी शूटिंग करून तुमका बाप्पाची मूर्ती दाखवूया. बघा बाप्पाची मूर्ती. तुम्ही जर खंय आशाल थैसून देवाक बाप्पाक हात जोडा आणि तुमचा मागणं मागा, तुमचा मागणं नक्कीच पूर्ण होतला. नमस्कार करून मित्रांनो, मी इलंय खाली पोखरबावीत. खाली गुहा ना पाणी हा, मासे आहेत, पंचमुखी शिवलिंगा तुमका म्हटलं दाखवूया. हे गगनगिरी महाराजांचा फोटो ठेवलेलो दत्त अवतारातलो, ते का नमस्कार केलं आहे. बजरंगबलीच्या पाया पडलं आहे आणि तुमका म्हटलं गुहा दाखवूया. पाणी एकदम खूप आटला आयचा, कारण आता मे अखेर इलो ना, म्हणून पाणी कमी झाला. पण किती काय होऊ देत, पाणी पूर्ण संपत नाही, थोडा तरी पाणी असताच. त्यामुळे देवाची करणी आणि नारळात पाणी असो विषय. मग जरा खाली इलंय, तुमका मला खालची शूटिंग करून दाखवूया. तर ही माझी मंडळी आज गेली त्या शिवमंदिरात, पिंडीच्या पाया पडली. भगवान शिव स्थापन केलेले आहेत, त्यांचं पुतळो ते बसवलेलो हा. पाणी असला की खूप फ्लो असलो पावसात की तो काढून ठेवतात. पोखरबावीवरसून निघान मी येऊन पोचले आचऱ्याच्या ब्रिजवर. आचऱ्याचा ब्रिज क्रॉसिंग केला आणि आता आचरा बाजारपेठेत पुढे जाऊन तेथून मालवणात जातलो आम्ही. आता बघूया मालवणात काय काय बघूक मिळता. हेंका जावचा तारकर्ली देवबाग, पण ते खूप ट्रॅफिक असता, म्हटलं आता स्किप करा. तर माझं ऐकली ती लोका, आपलीच माणसं होती. तर मग आम्ही डायरेक्ट गेलो अंगणेवाडीक, गाडी बाहेर पार्क केलं आहे. आणि आज अंगणेवाडीत पण भरपूर गर्दी होती, भयंकर गर्दी होती, ट्रॅफिक पण खूप होता. तर त्यांना म्हणलं तुम्ही दर्शन करून यावा. मी तो सर म्हटलं बाहेरची शूटिंग करून दाखवतोय, काय नवीन केल्याने या, कलर केल्याने या की काय.
बाकी केल्याने व्यवस्था. तर आत गेलं आहे तर कलर मागे केल्याने होतो तसोच हा. आणि बाजूक सभामंडप घातल्याने या त्यांनी ग्रीन नेट वगैरे बांधल्याने या, कारण खाली सावली बसणाऱ्यांका पण सावली या. तर असो हा अंगणेवाडीच्या भराडी माते मंदिराचो बाहेरसून नजारो बघा तुम्ही. आतमध्ये शूटिंग करूक देत नाही, नाही तर आतमधली पण शूटिंग करून दाखवलं असतं. आणि ही देवळाची प्रतिमा असा देऊळा आतमधनं आणि बाहेरनं ही काचेत भरून ठेवल्याने या, हे तुम्ही गेला असता तर जवळून बघू शकतास. आणि या मंदिर. तर मित्रांनो, मी गाडी पार्किंग केलं होते ना ज्या गेटला, त्या गेटला सगळा जाम झाला होता. मुंबईवाल्या गाडीने सगळा माझ्या मागे लावून ठेवलेले होते. म्हटलं गाडी हा इथून काढूक गावणार नाही, म्हणून मी गेले दुसऱ्या पार्किंगला, दुसऱ्या गेटजवळ. माझ्या लोकांका सांगलं आहे तुम्ही येवा पहिल्या गेटवर, मी आता गाडी काढून पुढे येतो आहे, तुमका पण तेसून योग जवळ आ आणि माका गाडी काढूक पण बरा पडात. उगाच तरी ह्यांच्या डोंबारात म्हटलं गाडी लावूया नको आहे. आणि मग मी त्यांना घेऊन पुढे गेलो आहे. आणि अशा प्रकारे गाडी पुढे आणून मस्तपैकी गाडी सेफ जाग्यात पार्किंग केलं आहे. आणि म्हटलं आता जीवात जीव इलो, गाडी सेफ लागणं ह्या मेन कारण हा. कारण कोणतरी यायचो आणि ठोकून जायचो, त्यापेक्षा गाडी आपली सेफ लावलेली बरी. चला तर मग गाडी लावलं आहे, आता मी जातलं आहे पुढे. तर मित्रांनो, मी येऊन शेवटी पोचलो आहे मालवणात दांडी बीचला. त्यांका जायचं होतं तारकर्ली देवबागला, पण माझ्या अनुभवानुसार ना आत्ताच्या दिवसात तारकर्ली देवबागला भयंकर ट्रॅफिक असतं. तुमचे 3-4 तास तरी ना कसेच जातले, रस्तो पण अरुंद हा आणि मोठे गाडी गेले ना की लई त्रास होता. म्हणून त्यांना म्हटलं दांडी बीचला जाऊया आपण, हे आपल्या मित्रांचा स्कुबा वगैरे हा तुमका सगळा करून देऊया, काय टेन्शन नाही. तर मग माझा मित्र भेटलो अमोल म्हणून पोरगो हा, आणि त्याचा मालक हा तो पण अमोलच हा, अमोल दादा. तर मग ह्यांनी त्यांच्या हातात पट्टे घातल्यान, हे स्कुबाचे पट्टे आहेत. या पोरग्याना लयच धौंडाळ्या, नुसता वळवळ करीत राहता. तर मग सगळ्यांका फायनली त्यांनी पट्टे बांधल्यानी आणि लोक खुश होती स्कुबा करूचा, पॅरासेलिंग करूचा, वॉटर स्पोर्ट करूचा म्हणून. तर मग ती पुढे जातली. माका काय आतमध्ये जाऊक मिळायचं नाही, त्यामुळे नाही ती तुमका शूटिंग दाखवलं असतंय. पण कधीतरी नक्कीच आतमध्ये जाऊन तुमका सगळी शूटिंग करून दाखवीन कसं असतं काय असतं. आता मंगलमूर्ती वॉटर स्कुबा डायव्हिंग हा मालवणात आपल्या मित्राचा. तुम्ही कधी इलास ना तर हई येवा नक्की यांका भेट द्यावा, तुमका एकदम कमी रेटमध्ये करून देतले. माझोच मित्र अमोल म्हणून. आता मी जरा लेटच बाहेर इलंय, म्हणजे आता तर आज तारीख 20, आता 25 तारीखपर्यंत बंद होतला. पण पुढच्या वर्षी वगैरे कधी पण इलास ना बिंदास तुम्ही येवा आणि त्याचे संपर्क करा, तुमका दाखवते माझा मित्र. तर मित्रांनो, मंगलमूर्ती स्कुबा डायव्हिंगमध्ये मी इलंय, माझोच हा मित्र अमोल म्हणून. हे बघा, हे पोरग्यात आपले. कधी इलास तर बिंदास येवा, हय माझं नाव सांगा किंवा त्याला डायरेक्ट येऊन भेटा. त्याचा नंबर तुमका मी खाली देतोय, त्या नंबरवर कॉल करा. आता ह्या टायमात मी जरा लेटच बाहेर पडलोय, आता या बंद होय दिला तरी किती दिवस झालो, 25 लास्ट 25 तारीख हा. पण नेक्स्ट सीझनला किंवा पाऊस झाल्यानंतर तुम्ही इलास तर बिंदास एका येऊन कॉन्टॅक्ट करा, तुमका एकदम कमीत कमी रेटमध्ये तो पॅकेज करून देत. चला तर मग भेटू पुढे, बाय बाय. तर मंडळी, आता ह्यो सीझन संपत इलो हा, पावसाचे दिवस जवळ इले आहेत आणि समुद्र पण खवळलेलो हा, म्हणजे खवळता आता नुकतो स्टार्टिंग हा त्याची. तर वॉटर स्पोर्ट करा, स्वतःची काळजी घ्यावा आणि काय ती एन्जॉयमेंट करा. तर ही हा आपला दांडी बीच आणि समोर सिंधुदुर्ग किल्लो हा, मालवणचो किल्लो. तर तुमका मी शूटिंग दाखवतोय करून सगळी दांडी बीचची बघा. हे वॉटर स्पोर्ट चालू आहेत, जेट स्की, बनाना राईड्स, बंपर राईड्स, स्कुबा, पॅरासेलिंग. ह्यो मालवण किल्लो हा आणि ह्या साईड एक तारकर्ली देवबाग. तुम्ही बीचवरसून पण जाऊ शकताच आणि गाडीन पण जाऊ शकताच. तर वॉटर स्पोर्ट व्यतिरिक्त हे घोडागाडी पण घोडे पण आहेत, उंट पण आहेत, त्याच्यावर बसून पण तुम्ही बीचवर फिरू शकतास. आणि बाकी अन्य ॲक्टिव्हिटी पण आहेत. वॉटर स्पोर्ट हवे तर तुम्ही वॉटर स्पोर्ट पण करू शकतास आणि बाकी ॲक्टिव्हिटी हवी तर बाकी ॲक्टिव्हिटी पण करू शकतास. आणि आज गर्दी इतकी आहे ना की चलाक पण जागा नाही, इतकी लोक इलेली आहेत. तर मित्रांनो, मी पाऊस लागता बारीक बारीक म्हणून येऊन बसलाय गाडी आहेत. तर ती लोक आता गेली आहे स्कुबा डायव्हिंगला. आता वाजल्यात 5, त्यांना नाही म्हटलं तर येऊ 1-1.5 तास जाईल, त्यामुळे आता पुढचा काय वाटत नाही बघू मिळत, कारण काळोख पडतलो. तर माझ्या पण चेहऱ्याची भयंकर वाट लागली आहे, उन्हात राहून राहून चेहरा पूर्ण काळो पडलो. तर आता बघूया कधी येतच ती आणि पुढे काय काय बघूक मिळतं, दाखवूक मिळतं. जर पुढे काय खाई गेलंय तर तुमका नक्की टाकताय. चला तर मग भेटूया पुढे. मित्रांनो, ती लोक आत्ता इली आहेत वॉटर स्पोर्ट करून, स्कुबा करून, अंघोळी केली आहेत, चेंज वगैरे करू. नाही म्हटलं तर त्यांना 6:30-7 वाजता निघा. मग आता काय मी व्हिडिओ बनवतोय नाही, पुढे काय तुमचं दाखवून मिळायचं नाही. आता आज जेवढं व्हिडिओ बनवलंय
तो बघा बऱ्यापैकी बनवलंय आणि समुद्र बघा हवा आलेलो हा आणि त्यांनी वॉटर स्पोर्ट पण बंद केले हा. तर माझा व्हिडिओ आज तुमका कसो वाटलो नक्की आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून विसरू नका. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.